तर नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट दिलेली आहे पवार गिरणी स्टोअरमध्ये। इथे तर आपण जर बघितलं तर सर्व प्रकारचे हळद असो किंवा मिरची असो किंवा गहू असो, सर्व प्रकारच्या डाळी करून भेटतात। यांचं नाव आहे पवार मामा, हे आपल्या संघ आहेत। यांची जी मित्रांनो गिरणी आहे, सगळं भेटून जाईल। तुम्हाला सांगतात कशाची गिरणी आहे, सांगा आता कशाची गिरणी आहे। डाळ मिल है, हाँ 2 गिरण्या पिठाचे है, हाँ एक हळदीची आहे, हाँ एक मिरचीची आहे, हाँ एक एरंड्याची आहे। हाँ इतक्या मशीन आहेत इतक्या। तर राम मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्हाला मिरची आणि हळद कशी तयार केली जाते, त्यांचं पावडर कसं तयार केले जाते याविषयी। तर मित्रांनो, ही आहे पहिल्यांदा हळदीची गिरणी। तर याच्यामध्ये खूप कष्ट लागतं बरं का। ही हळद जे हळकुंड आहे, पहिल्यांदा या गिरणीमध्ये त्याची चुरी बनवून म्हणजे 50% त्याला चुरा केली जाते, म्हणजे बारीक केली जाते। तर पहिल्यांदा याला बारीक केली जाते, मग याची प्रोसेस दुसऱ्या गिरणीमध्ये असते। तर मित्रांनो, या मामाकडे तशी पाहिलं तर पिठाच्या 2 गिरण्या आहेत। जर तूर डाळ बनवून घ्यायची असली, याच्या सर्व याच्या तुम्हाला गिरण्या मामापाशी भेटून जातील। तरी पवार मिल या दुकानाला भेट देऊन तुम्ही भेटू शकता। याचे स्थान तर हिंगोली जिल्ह्यातील तालुका वसमत या ठिकाणी यांचे पवार मिल म्हणून दुकान आहे। तरी पण तुम्ही या दुकानामध्ये भेट द्या। अतिउत्तम हळदीचं पावडर आणि मिरची पावडर तयार करून देतात। मग नंतर आता काय झाले, ही प्रोसेस आता एक पूर्ण झाली बघा। याची चुरी बनवून टाकलेली आहे बघा, कशा प्रकारे 50% चुरी होत असते हे बघा। कारण की त्याच्यामध्ये अजून ही खाण्याजोगी हळद झालेली नाही आहे। आता या गिरणीमध्ये त्याचं फिल्टर होणार आणि याच्याहून सुद्धा जे मधामध्ये बारीक जी चुरी राहिलेली आहे त्याच्यापासून सर्व असं पीठ तयार होणार। आता बघा या गिरणीची प्रोसेस। तर मामा आता ही गिरणी चालू करीत आहेत बघा आता। तर या 2 गिरण्या हळद पावडर करण्यासाठी या 2 गिरण्या खूप आवश्यक आहेत। कोणाला बी हे धंदा जर करायचा असला तर मित्रांनो, आता हे बघा मामानं दुसरी गिरणी चालू केलेली आहे। आता याच्यामधून सगळे हळदी म्हणजे जे फिल्टर होऊन जे काळी कचरा राहते ते वेगळा जाणार आणि जे आपली खाण्यायोग्य जी हळद आहे ती खाली या डब्यामध्ये येणार, जे आपल्याला खाण्यायोग्य याचं पावडर तयार होणार। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही आता। तर हे बघा किती बारीक असं पावडर बनत आहे, किती असं छान उगा असं पावडर बनत आहे, तुम्ही बघून घ्या। आणि हळद ही आपल्या शरीराला चांगली राहते आणि याच्या असं गिरणीमधून काढायचं, घरी दळीत बसायचं नाही, कारण की याच्यामध्ये काही याच्यात मिनरल सुद्धा टाकलेले जातात। तर हे बघा किती त्या हळदीचं एकदम आता छान पावडर तयार झालेलं आहे। मग या हळदीचं सर्व प्रोसेस आपल्या मामाने ही केलेली आहे। संपूर्ण पाहून घ्या, जाणून घ्या आणि लक्षात ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की अजून मिरची पावडर तुम्हाला दाखवायची आहे। तर मित्रांनो, या आधी बघा पवार फ्लोअर मिल पिठाची गिरणी असो बघा, इथं ज्वारी गहू सगळं योग्य दरामध्ये करून भेटून जाईल, तुम्हाला काहीही वेगळं करायची गरज नाही। तर मित्रांनो, आता काय झालेलं आहे बघा, तर आपलं संपूर्ण ही जी हळद आहे ती आता झालेली आहे आणि मामानं एका पणीमध्ये बांधून ठेवलेली आहे। तर त्याच्या आधी तुम्हाला मी अजून एक प्रोसेस दाखवणार आहे की याच्यामधून कशा प्रकारे हळद जी आपण दुसरी टाकली होती दुसऱ्या गिरणीत कशा प्रकारे, हे बघा इथून खाली डायरेक्ट आपल्या जे जातं म्हणतात त्याला गिरणी म्हणतात मधामध्ये, त्याच्यामध्ये बारीक होऊन येत आहे, इथून जात आहे, इथून मशीन मी हँडल करतो सर्व। तर एकटा तर मामाचं म्हणणं असं आहे मित्रांनो की सर्व मिशनी ज्या 7-8 मिशनी येतात ते मामा स्वतः एकटे हँडल करतात। एरंडी असो, हळद असो, मिरची असो किंवा डाळ असो, काही पण जे आपल्याला दळवायचे आहे, डाळ करायचे आहे, सर्व मामा एकटे हँडल करतात। मामाचं म्हणणं असं आहे की कोणा बी करून दाखवा, एवढ्या गिरण्या ज्या आहेत कोणी हँडल करून दाखवा एका माणसानं, तर आपल्याकडून त्याला 500 रुपये झाले असे म्हणत आहे। तर मामाच्या या बहादुरीला सर्वांनी सलाम करायचा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं चॅनलला। तर मित्रांनो, हळदीचे पावडर करणं झालेलं आहे आणि आता मिरचीचा पावडरची प्रोसेस बघा। मिरचीची पावडर आता पहाडचा तो तुम्ही एकदम तिखट राहते आणि त्याची प्रोसेस बघा कशी राहते। या मामाची मी कमाल केली की यांच्या डोळ्यात जाऊन आग कशी होत नाही। मी तर थोडा वेळ आलो तर एवढं शिका येत होतं की नाही खूपच। तर मित्रांनो, हे आहे मिरची कुटी मिश्रण, तर याला म्हणतात मिरची कुटी गिरणी। तर पहिल्यांदा एकूण मिरच्या टाकायची प्रोसेस असते आणि हे जे तुम्हाला बांबू दिसत आहे मधामध्ये त्याचं फिल्टर होऊन जो बारीक होऊन दळून त्या पाईपानं ते तुम्हाला समोर जे फुगा दिसत आहे त्याच्यामध्ये जाते। तर मित्रांनो, त्याच्यामध्ये गेल्यावर ते उडू नये म्हणून त्याने असं बाजूला घट्ट बांधलेलं राहतं।
आणि घट्ट बांधलेलं असल्यामुळं त्याच्यातून मिरची पावडर हे बाहेर जात नाही आणि तिथंच असं साठून राहतं. तर मित्रांनो, हे जर उघडं असलं तर तुम्हाला माहितीच आहे की मिरची हा असा पदार्थ आहे जे तर डोळ्यात गेला तर माणसाची हा हो करून सोडतो. त्याच्यामुळे मित्रांनो, ही प्रोसेस एकदम अशी सेफ्टीनं करावं लागते, एकदम अशी म्हणजे असं निर्मळ करावं लागते की त्यांच्यापासून कोणाला धोका होणार नाही. तर मित्रांनो, आपली मिरची आता झालेली आहे आणि आपली मिरची ह्या संपूर्ण बांबूला जर अडकली असली तर त्याला ठोकून बाहेर काढणे ही खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही करंटवर चालणारी आहे, कारण की लाईनवर चाललेली मोटरवर चालणारी गिरणी जर तुम्हाला घ्यायची असली तर खूप चांगला आहे. 1 किलोचा भाव 20 रुपयानं ठरला होता आणि 20 रुपयाला किलो ही मिरची काढून दिली होती. तर आपली मिरची 2.5 किलो झालेली होती. त्या जर हिशोबानं म्हणलं तर त्यांना आपल्याकडून 60 रुपये घेतलेले आहे. तर मिरची पावडर बघा एकदम बारीक झालेले, मस्त झालेले. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवड असला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करायचं, कारण की असेच व्हिडिओ मी घेत राहतो. शेतातले व्हिडिओ, पावडर कसे करायचे सर्व व्हिडिओ करत राहतो. त्याच्यामुळं आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघा, आपली मिरची झाली होती 4.5 किलो, म्हणून मी त्यांना 100 रुपये देऊन टाकले आणि त्यांनी आपल्याला 10 रुपये वापस केले. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ येत राहतील, त्यामुळं लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि या मामानं खूप आपल्याला चांगल्या पद्धतीने मस्त आपल्याला मिरची असो हळद पावडर बांधून दिले. राम राम. पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय राम राम.